धावती भेट दिली। त्याच्यामध्ये एक स्टॉल मी बघताना ग्रामपंचायतीचा स्टॉल मला पाहायला मिळाला। तो आहे आमच्या पुरंदर तालुक्यातल्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीचा। तसा आडाचीवाडी आणि माझं तसा जवळीक आहे, कारण आडाचीवाडीमध्ये सर्वात जास्त पवार आडनावाची लोक राहतात आणि त्यामुळं त्या गावामध्ये एक संदेश शिर्के म्हणून उपजिल्हाधिकारी आहेत। बाकीच्याही माझ्या अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी, मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय। त्यांनी या उपजिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र आणून गावातले सर्व पानन रस्ते खुले केले आणि त्याला महापुरुषांची नावं दिलेली। त्यातील 5 किलोमीटर लांबीचे 4 पानन रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण त्यांनी रिलायन्स फाउंडेशन सारख्या कंपनीकडनं CSR घेतला। रस्त्याच्या दुतर्फा 1000 फळ झाडं त्यांनी लावलेली आहेत। त्याची निगराणी 200 झाडामागं एक अशा पद्धतीनं गावातील 5 बेरोजगारांना मनरेगाच्या माध्यमातून 3 वर्षाच्या करता रोजगार मिळवून दिलेला आहे। इथं जिल्ह्यातील अनेक सरपंच उपस्थित आहेत, अनेक वेगवेगळ्या गावाचं प्रतिनिधित्व करणारे नेते मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत, जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे माजी पदाधिकारी आहेत। आणि म्हणून मला त्यांना सांगायचं, अवश्य एक दिवस या आडाचीवाडीला भेट द्या आणि तिथल्या कामाची विविधता बघा, तिथली गुणवत्ता तुम्ही बघा। मी सुद्धा त्या गावाच्या विकास कामाला काही निधी दिलेला आहे। मी पण त्या भागात गेल्यानंतर जरूर भेट देणार आहे आणि तिथं अतिशय उत्तम पद्धतीची आखीव रेखीव स्मशानभूमी, सुंदर अशा प्रकारचं गार्डन, अतिशय अत्याधुनिक जीम, प्रशस्त अशा प्रकारचे अंतर्गत रस्ते, भुयारी गटर योजना, आधुनिक जिल्हा परिषद शाळा, स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यासिका, असे अनेक कामं तिथं करण्यात आलेली आहे। मी विशेषतः तिथं असणारे आमचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व तिथं काम करणारी आमची टीम असेल, त्याचबरोबर शिर्के असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो। आणि ह्याचं अनुकरण जे महाराष्ट्रातले अधिकारी आहेत त्यांनी पण आपापल्या गावामध्ये अशा प्रकारे प्रयत्न करावा। निश्चितपणे गावकरी त्याला सपोर्ट करतील, त्याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाहीये।